नमस्कार, आपण पाहत आहात प्रहार न्यूजलँड. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. फतव्यांच्या जोरावर निवडणूक जिंकलेले महिला आरक्षणाला विरोधच करणार, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. उद्धव खान लाचार आहे, मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील 4ही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार दोषमुक्त, मुंबईच्या सत्र न्यायालयाचा निर्णय. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत विधानसभेसाठी तर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मतमोजणी 4 मे रोजी होणार. अवकाळीमुळे हापूसच्या दरात घसरण, स्थानिक बाजारात आंबा 700 ते 1000 रुपये प्रति डझन. मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मुदतवाढ. पाकिस्तानमधून इराणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी, इराणच्या कारवाईत 12 दहशतवादी ठार. मोसादच्या महत्त्वाच्या गुप्तहेराची हत्या, इस्रायलने दिली माहिती. नेपाळच्या गृहमंत्र्यांचा महिन्याभरात राजीनामा, बालेनच्या सरकारविरोधात नाराजीत वाढ.